Hello students, class 11 biology chapter number 5 cell structure and organization part 4. आज आपल्याला बघायचं आहे गोल्गी ॲपॅरेटस, लायझोसोम्स अँड व्हॅक्युल्स. गोल्गी ॲपॅरेटस आता जसं आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये बघितलं की फर्स्ट काय एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये होतं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितलं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा दुसरा पार्ट असणार आहे गोल्गी बॉडी और गोल्गी ॲपॅरेटस. कॅमिलो गोल्गी in 1898 first discovered the densely stained reticular structure near nucleus named Golgi bodies. कॅमिलो गोल्गी या सायंटिस्टनं पहिल्यांदा गोल्गी ॲपॅरेटस हे गोल्गी कॉम्प्लेक्स हा ऑब्झर्व केला नियर न्यूक्लियस, also known as lipochondria and dictosome. Golgi apparatus also known as lipochondria and dictosome. The cytoplasm surrounding the Golgi body have fewer or no other organelle is called Golgi ground or zone of exclusion. Inside the cytoplasm Golgi body have fewer or no other organelles in its surrounding. तर सायटोप्लाझम मध्ये जिथं गोल्गी ॲपॅरेटस आहे त्याच्या सराउंडिंगला म्हणजे त्याच्या आजूबाजूला काही कमी ऑर्गॅनलिज असतात किंवा काही वेळा ऑर्गॅनलिज असतच नाहीत आणि त्या तितक्या रिजनला किंवा त्या जिथं गोल्गी ॲपॅरेटस आहे त्या रिजनला गोल्गी ग्राउंड और झोन ऑफ एक्सक्लुजन असं म्हटलं जातं. गोल्गी बॉडीज लोकेटेड नियर ER. गोल्गी बॉडीज लगेचच ER नंतर असतात, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नंतर, जे आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये बघितलेलं आहे. आता फर्स्ट स्ट्रक्चर गोल्गी कॉम्प्लेक्स मेड अप ऑफ 3 पार्ट्स. फर्स्ट इज सिस्टर्नी, देन ट्युबिल्स अँड व्हेसिकल्स. फर्स्ट सिस्टर्नी, फ्लॅट डिस्क शेप्ड सॅक लाईक स्ट्रक्चर अरेंज्ड इन स्टॅक. असे सॅक जे काय हे स्ट्रक्चर्स आहेत, ओके, दिस स्ट्रक्चर विच आर सॅक लाईक, फ्लॅट डिस्क लाईक सॅक लाईक स्ट्रक्चर अरेंज इन स्टॅक, म्हणजे एक ग्रुपमध्ये. स्टॅक मीन्स असं त्यांचं काय झालेलं आहे, ग्रुप फॉर्म झालेला आहे. तर याला काय म्हटलं जातं, स्टॅक. तर हे आहे एक सिंगल असेल तर आपण त्याला काय म्हणणार, सिस्टर्नी. आणि देन डायमीटर ऑफ 0.5 मायक्रोमीटर टू 1.0 मायक्रोमीटर. याचं जे एका प्रत्येक सिस्टमचे डायमीटर ही 0.5 टू 1 मायक्रोमीटर. गोल्गी ॲपॅरेटस नोन ॲज मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग युनिट अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल. हे बाय मिस्टेक झालेलं आहे, कट करा. इट इज मॅन्युफॅक्चरिंग कम पॅकेजिंग अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल. मॅन्युफॅक्चरिंग कप पॅकेजिंग म्हणजे मॅन्युफॅक्चर केलं जातं प्लस तिथं पॅकेजिंग पण केलं जातं. अँड ट्रान्सपोर्ट युनिट ऑफ सेल, आणि पुढं तेच व्हेसिकल्स ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हणजे ERमध्ये जे काय फॉर्म होणारे व्हेसिकल्स आहेत ते परत पुढं जातील, इथं गोल्गी बॉडीजमध्ये येणार आहेत, इथून सिस फेजकडून. त्यानंतर इथं त्यांचं मॉडिफिकेशन होणार आणि इथून ट्रान्स फेजकडून ते बाहेर जातील. डेन्स ओपेक मटेरियल इनसाइड द सिस्टर्नी कॉल्ड ॲज नोड्स. डेन्स ओपेक मटेरियल सिस्टरमध्ये असणारं जे काय डेन्स मटेरियल आहे त्याला नोड्स असं म्हटलं जातं. व्हेरीड नंबर ऑफ सिस्टर्नी प्रेझेंट. सिस्टर्नी हे प्रत्येक सेलनुसार वेगवेगळे त्याचे नंबर्स असतात. कॉन्वेक्स सरफेस टुवर्ड्स न्यूक्लियस. हा जो कॉन्वेक्स सरफेस आहे टुवर्ड्स न्यूक्लियस इट इज नोन ॲज सिस फेस और फॉर्मिंग फेस. देन कॉन्केव सरफेस, हा जो आहे कॉन्केव सरफेस, तर तो इट फेसिंग टुवर्ड्स द मेम्ब्रेन दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन and it is known as trans phase or maturing phase. Cis and trans phase are entirely different but are interconnected. हे पूर्णपणे डिफरंट असतात पण they are interconnected. Then there are tubules. There are some branched and irregular tube-like structure associated with cisternae. म्हणजे काही ट्युबिल्स असतात जे branched and irregular tube-like structure आहेत and they are joined with cisternae. Then vesicles, ट्रान्झिशन व्हेसिकल्स अँड मॅच्युअर व्हेसिकल्स. इथं जे काही व्हेसिकल्स फॉर्म होणार आहे ते काही ट्रान्झिशन व्हेसिकल्स आहेत आणि मॅच्युअर व्हेसिकल्स आहेत. हे जरा त्याचं स्ट्रक्चर गोल्गी ॲपॅरेटसचं. देन फंक्शन, गोल्गी बॉडी कॅरीज मॉडिफाय सिक्रेशन्स ऑफ ER अँड प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रेशन. म्हणजे गोल्गी बॉडीचं फर्स्ट फंक्शन काय असणार आहे तर ERचे जे काही सिक्रेशन्स आहेत ते मॉडिफाय करणं. देन प्रोडक्शन ऑफ इट्स ओन सिक्रेशन, म्हणजे ERचे सिक्रेशन असतील त्यांना मॉडिफाय करणं आणि स्वतःचे सिक्रेशन फॉर्म करतं, प्रोड्यूस करणार. प्रोड्यूस नॉन सेल्युलर पॉलिसॅक्राइड्स लाईक पेक्टिन. गोल्गी ॲपॅरेटस ऑल्सो प्रोड्यूस non-cellular polysaccharide.
pectin perform the function of packaging material and delivered to intracellular targets or secreted outside the cell. याचा फंक्शन अजून काय असणार आहे, पॅकेजिंग द मटेरियल, म्हणजे जे काही मटेरियल आलेलं आहे ER कडून त्याचं पॅकेजिंग करणं, आणि एक तर ते इंट्रासेल्युलर डिलिव्हर केलं जातं, म्हणजे सेलमध्येच, इंट्रासेल्युलर सेलमध्येच डिलिव्हर केलं जातं, किंवा काही वेळा ते सेलच्या बाहेरसुद्धा सिक्रेट केलं जातं. वेसिकल्स फ्रॉम ER फ्यूज विथ सिस फेस ऑफ गोल्गी ॲपरेटस अँड मूव्ह टुवर्ड्स द मॅच्युरिंग फेस. म्हणजे वेसिकल जे आहेत ते कुठं होतात, सिस फेसबरोबर फ्यूज होतात आणि त्यानंतर त्याचं मॉडिफिकेशन होऊन ट्रान्स फेसकडून ते बाहेर जातात. रिलीज फ्रॉम ट्रान्स फेस. गोल्गी ॲपरेटस इज इम्पॉर्टंट साईट ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड्स. गोल्गी ॲपरेटस इम्पॉर्टंट साईट, तर तिथं काय फॉर्म होतं, ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. ऑल मॅक्रोमोलिक्युल्स मूव्ह थ्रू गोल्गी कॉम्प्लेक्स बिफोर लिव्हिंग सेल. जे काही सगळे मॅक्रोमोलिक्युल्स आहेत ते गोल्गी कॉम्प्लेक्समधून पास आउट होतात बिफोर लिव्हिंग सेलमधून बाहेर पडण्या अगोदर ते पहिल्यांदा गोल्गी कॉम्प्लेक्समधून ते पास आउट होतात. इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ लायसोसोम्स. इम्पॉर्टंट आहे, MCQ लेवल क्वेश्चन येऊ शकतो. इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ लायसोसोम्स. सिंथेसिस ऑफ सेल वॉल मटेरियल. सेल वॉल मटेरियल सिंथेसिस करण्यामध्ये आहेच गोल्गी ॲपरेटस. प्लस इट इन्व्हॉल्ड इन सेल प्लेट फॉर्मेशन. सेल प्लेट इज फॉर्म ड्युरिंग सेल डिव्हिजन, आणि ह्या सेल डिव्हिजनच्या वेळी जी सेल प्लेट फॉर्म होते याच्यासाठी सुद्धा गोल्गी ॲपरेटस, गोल्गी कॉम्प्लेक्स हा इन्व्हॉल्ड आहे. झाले फंक्शन्स गोल्गी कॉम्प्लेक्सचे. देन देर इज अनदर ऑर्गॅनिल दॅट इज लायसोसोम्स. इट इज मेम्ब्रेन बाउंड वेसिकल्स. मेम्ब्रेन बाउंड वेसिकल फॉर्म्ड बाय प्रोसेस ऑफ पॅकेजिंग इन गोल्गी ॲपरेटस. हा कसा फॉर्म होता, तर गोल्गी ॲपरेटसमध्ये त्याचं पॅकेजिंग होतं. ॲक्च्युली एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये सिंथेसाइज झाल्यानंतर तो गोल्गी ॲपरेटसमध्ये येतो, तिथं त्याचं पॅकेजिंग होतं. देन आयसोलेटेड लायसोसोम व्हेसिकल्स रिच इन हायड्रोलायटिक एन्झाईम. हे जे काही लायसोसोमचे व्हेसिकल्स असतात दे आर रिच इन हायड्रोलायटिक एन्झाईम्स लाईक लायपेज, प्रोटीएज, कार्बोहायड्रेटेज. ॲक्च्युली इथं कार्बोहायड्रेटला हायड्रोलाइज करण्यासाठीचं एन्झाईम आहे हे. त्यानंतर केपेबल ऑफ डायजेस्टिंग कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लिपिड्स अँड न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे यात जे काही एन्झाईम आहेत हायड्रोलायटिक एन्झाईम ते कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करू शकतात, प्रोटीनला डायजेस्ट करू शकतात, लिपिडला प्लस न्यूक्लिक ॲसिडला सुद्धा. दे शो ऑप्टिमल ॲक्टिव्हिटी ॲट ॲसिडिक pH. जेव्हा ॲसिडिक pH असेल तेव्हा त्याची ॲक्टिव्हिटी ऑप्टिमल होते. देन म्हणजे त्या pHला ॲसिडिक pH असेल तर त्याची ॲक्टिव्हिटी चांगली असणार आहे. अराइज फ्रॉम गोल्गी असोसिएटेड ER. लायझोसोम्स आर अराइज फ्रॉम गोल्गी असोसिएटेड ER. गोल्गी असोसिएटेड ER म्हणजे काय, ERच्या लगेचच नंतर जर गोल्गी ॲपरेटस असेल तर त्याला काय म्हणणार आपण, गोल्गी असोसिएटेड ER, आणि तिथून काय होतं ते लायझोसोम अराइज होतात. लायझोसोम प्रेझेंट इन ऑल ॲनिमल सेल्स एक्सेप्ट मॅमिलियन RBC. फक्त मॅमिलियन RBCमध्ये लायझोसोम अब्सेंट असतात, बाकी सगळ्या ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असणार आहेत. देन टाईप्स ऑफ लायझोसोम. लायझोसोम्स आर पॉलिमॉर्फिक, त्याचे वेगवेगळे फॉर्म्स असतात आणि म्हणून त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिक. तर टाईप्स ऑफ लायझोसोम्स, फर्स्ट असेल प्रायमरी लायझोसोम्स. इट मेम्ब्रेन बाउंड व्हेसिकल्स इन विच एन्झाईम्स आर इनॲक्टिव्ह. ॲक्च्युली लायझोसोममध्ये सगळ्याच हायड्रोलायटिक एन्झाईम असतात, पण प्रायमरी जे काही लायझोसोम आहेत त्यांच्यामध्ये एन्झाईम्स हे इनॲक्टिव्ह स्टेजमध्ये असतात. देन सेकंडरी ऑर डायजेस्टिव्ह ऑर हेट्रोफॅगोसोम्स. तर सेकंडरी लायझोसोम केव्हा म्हणणार आपण, दे फॉर्म बाय फ्युजन ऑफ लायझोसोम विथ एंडोलायटिक व्हेसिकल्स कंटेन मटेरियल टू बी डायजेस्ट. आता एंडोलायटिक व्हेसिकल सेल काय करते, तर ज्या एखादं फॉरेन मटेरियल आहे त्याला एनगल्फ केलं जातं, पण त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी लायझोसोम लागेल. तर हे एंडोलायटिक व्हेसिकल्स फॉर्म होतात ते फॉरेन मटेरियलला एनगल्फ करून, आणि त्यानंतर असे लायझोसोम बरोबर ते युनाईट होतात आणि हे एकत्र येऊन त्या कॉन्टेंटला डायजेस्ट केलं जातं, तेव्हा ह्याला हेट्रोफॅगोसोम असं म्हटलं जातं. देन आफ्टर डायजेशन देर इज सम अनडायजेस्टेड मटेरियल विच रिमेन इन हायड्रोफॅजिक व्हेसिकल्स. आता काय त्या व्हेसिकलमध्ये काही अनडायजेस्टेड राहतं आणि या व्हेसिकल्सना रेसिड्युअल बॉडी असं म्हटलं जातं.
देन दिस एलिमिनेटेड बाय एक्झोसायटोसिस. मग ते अशा जे काही रेसिड्युअल बॉडी आहेत त्यांना सेलच्या बाहेर रिमूव्ह केलं जातं बाय एक्झोसायटोसिस. देन ॲटोफेजिक लायसोसोम और ॲटोफॅगोसोम. लायसोसोम कंटेनिंग सेल ऑर्गॅनलिज टू बी डायजेस्टेड. जर लायसोसोम स्वतःचे सेल ऑर्गॅनलिज जर डायजेस्ट करत असेल तर तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं, ॲटोफॅजिक लायसोसोम्स और ॲटोफॅगोसोम. ॲटो मीन्स ओन and or autophagic, that is to digest their own cell organelles. Then these type of lysosome are known as autophagic lysosomes. Then functions of lysosome. फर्स्ट इंट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर सेलमध्येच तो एक्झॅक्टली काय काय डायजेस्ट करतो हे असणार आहे इंट्रासेल्युलर डायजेशनमध्ये. फर्स्ट असेल हेट्रोफॅजी, डायजेशन ऑफ फॉरेन मटेरियल रिसिव्ड इन सेल बाय फॅगोसायटोसिस और पिनोसायटोसिस. डायजेशन ऑफ फॉरेन मटेरियल जर सेलमध्ये आलं असेल, एंट्री केलं असेल तर त्याचं डायजेशन करणं. आणि हे डायजेशन कसं करणार, एक तर फॅगोसायटोसिसनं म्हणजे त्याचं ते जे काय फॉरेन मटेरियल त्याला एनगल्फ केलं जातं, किंवा पिनोसायटोसिस तर त्यातले जे काय ड्रिंकिंग ऑफ कॉन्टेंट ऑफ सेल याला म्हटलं जातं पिनोसायटोसिस. ह्या दोन्ही प्रोसेसनं काय केलं जातं, ते फॉरेन मटेरियल घेतलं जातं म्हणजे एनगल्फ केलं जातं. देन second one is autophagy. When digestion of old or dead cell organelles, then it is known as autophagy. आता हेट्रोफॅजीमध्ये काय असतं तर फॉरेन मटेरियलला डिस्ट्रॉय करणं, डायजेस्ट करणं. ॲटोफॅजीमध्ये डायजेशन ऑफ ओल्ड और डेड सेल ऑर्गॅनलिज त्याला म्हटलं जातं ॲटोफॅजी. म्हणजे ज्या सेलमध्ये तो लायसोसोम आहे त्या सेलमध्ये जे काही डेब्रिस आहे, म्हणजे जे काय डेड मटेरियल आहे, ओल्ड आहे, जे वर्किंगमध्ये असणार नाही तर त्यांना डायजेस्ट करणं म्हणजेच काय असणार आहे ॲटोफॅजी. देन हे झालं इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमध्येच लायझोसोमचं काय काम आहे ते. सेकंड वन इज एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. लायझोसोम्स और ऑस्टिओक्लास्ट डिझॉल्व द अनवॉन्टेड पार्ट ऑफ बोन. तर हे सेलच्या बाहेर काय करणार आहे तर लायझोसोम ऑस्टिओब्लास्ट ह्याचे काय सेल आहेत त्यांचं लायझोसोम काय करतं तर बोनचा जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो डिझॉल्व करण्याचं काम करतं. ह्याला एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन असं म्हटलं जातं. देन थर्ड वन इज सेल्युलर डायजेशन और ॲटोलायसिस. समटाइम्स ऑल लायझोसोम्स ऑफ सेल बर्स्ट टू डिझॉल्व सेल कम्प्लिटली. इट इज नोन एज सुसायडल बॅग. काही वेळा काय होतं की ह्या लायझोसोम ज्या आहेत त्या सेल म्हणजे सेलचे जे काही लायझोसोम आहेत तर ते काय करतात, बर्स्ट होतात. बर्स्ट झाल्यामुळे त्यांचे सगळे जे काही हायड्रोलायटिक एन्झाईम आहेत तर त्याच्यामुळं काय होतं तर त्यांची ओन सेलच डिझॉल्व होते कम्प्लिटली. म्हणून अशा वेळी त्यांना काय म्हटलं जातं, सुसायडल बॅग. देन ओल्ड सेल रिमूव्ड बाय ॲटोलायसिस. कॅथेप्सिन ऑफ लायसोसोम डायजेस्ट टेल ऑफ टॅडपोल. म्हणजे कॅथेप्सिन आहे एक तर हे काय करतं तर टॅडपोल ऑफ फ्रॉगचं जे काय ज्युएनाइल आहे, ज्युएनाइल त्याला टॅडपोल असं म्हटलं जातं आणि ते टेल असते त्याला. पण मेटामॉर्फोसिसमध्ये म्हणजे त्याचे जे काही डेव्हलपमेंटल स्टेज आहे त्याच्यामध्ये त्याचे टेल डायजेस्ट होते म्हणजे ॲक्च्युली डिजनरेट होते. आणि हे डिजनरेटचं काम कोण करतात तर कॅथेप्सिन. आणि हे कॅथेप्सिन कोणामध्ये असतं, लायसोसोममध्ये. तर ही एक प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. ड्युरिंग मेटामॉर्फोसिस देअर इज डायजेशन ऑफ टेल. देन ॲक्रोझोम. ॲक्रोझोम इट इज कॅप लाईक स्ट्रक्चर इन ह्युमन स्पर्म. इट इज मॉडिफाईड लायसोसोम कंटेन हायल्युरोनायडेज एन्झाईम. आता हायल्युरोनायडेज एन्झाईम हे कुठं असणार आहे तर त्या ॲक्रोझोम. आता ॲक्रोझोम काय, हेड लाईक और कॅप लाईक स्ट्रक्चर ऑन ह्युमन स्पर्म. इट डिझॉल्व द प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ओव्ह्यूम. कारण ड्युरिंग फर्टिलायझेशनच्या वेळी जे काय ओव्ह्यूमचं मेम्ब्रेन आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, त्याला डिझॉल्व करण्याचं काम कोण करतं ते हे एन्झाईम हायल्युरोनायडेज एन्झाईम, जे कुणामध्ये असतं स्पर्ममध्ये. स्पर्मच्या कॅप लाईक स्ट्रक्चर आहे त्याला ॲक्रोझोम असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये हे एन्झाईम असणार आहे जे ओव्ह्यूमचं प्रोटेक्टिव्ह लेअर डायजेस्ट करायचं काम करतं, डिझॉल्व करायचं काम करतं. त्यामुळे तो स्पर्म पेनिट्रेट होतो आतमध्ये तो जाऊ शकतो हे प्रोटेक्टिव्ह लेअर डायजेस्ट केल्यामुळं. देन ड्युरिंग मेटामॉर्फोसिस एन्झाईम हेल्प इन रियुजिंग टिश्यू ऑफ रिडंडंट ऑर्गन्स. तर मेटामॉर्फोसिसमध्ये काही टिश्यू हे रियूज होतात विथ द हेल्प ऑफ लायसोसोम्स.
इट ऑल्सो हेल्प्स इन डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल्स दॅट इज टी लिम्फोसाइट्स. आता मॅलिग्नंट सेल्स कोणते आहेत तर ट्युमर फॉर्मिंग सेल्स आहेत. म्हणजे कॅन्सरसारख्या डिसीजमध्ये कसं होतं, सेलची अनवॉन्टेड ग्रोथ होते आणि तिथे ट्युमर फॉर्म होतो. तर अशा ज्या काही मॅलिग्नंट सेल्स आहेत, ट्युमर फॉर्मिंग सेल्स आहेत, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं तर लायसोसोम्स. तर हे झाले त्याचे फंक्शन्स लायसोसोमचे. तर नेक्स्ट आहे व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्स इट इज मेम्ब्रेन बाउंड स्पेस फाउंड इन सायटोप्लाझम. मेम्ब्रेन बाउंड स्पेस आहे फाउंड इन सायटोप्लाझम. इट कंटेन्स वॉटर, सॅप, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट अँड अदर मटेरियल विच इज नॉट युजफुल फॉर प्लांट. म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर आहे, सॅप आहे, म्हणजे हे झालं व्हॅक्यूल. आता ॲक्च्युली हे प्लांट सेल आहे. प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल्स कसं लार्जर असतं, सेंट्रल असतं, त्यामुळे न्यूक्लियस टुवर्ड्स पेरिफेरी. पण ॲनिमल सेलमध्ये असं असत नाही. ॲनिमल सेलमध्ये जर व्हॅक्यूल्स असतील तर ते अगदी स्मॉलर असतात, फ्यू इन नंबर असतात. तिथं प्लांट सेलमध्ये अबाउट 90% स्पेस ऑक्युपाय बाय व्हॅक्यूल. कारण मोस्ट इम्पॉर्टंट त्याचं फंक्शन कोणामध्ये तर प्लांटमध्ये. कंटेन्स वॉटर, सॅप, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट अँड अदर मटेरियल विच इज नॉट युजफुल फॉर प्लांट. प्लांटला काही असं मटेरियल आहे की जे युजफुल नाही, ते सुद्धा व्हॅक्यूल्समध्ये स्टोअर केलं जातं. बाउंड बाय सिंगल मेम्ब्रेन दॅट इज टोनोप्लास्ट. आता हे त्याचं मेम्ब्रेन जे आहे व्हॅक्यूलचं त्याला टोनोप्लास्ट असं म्हटलं जातं. हे आउटर मेम्ब्रेन जे आहे ते असणार आहे टोनोप्लास्ट. विच फॅसिलिटेट्स द ट्रान्सपोर्ट ऑफ नंबर ऑफ आयन्स अँड अदर मटेरियल. हे रफ करा, अदर मटेरियल. ओके. आता हे जे काय मटेरियल आहे इथून सायटोप्लाझममधून व्हॅक्यूल्समध्ये ह्याचं जे काय आयन्स आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स, सम मटेरियल्स इज फॅसिलिटेड बाय टोनोप्लास्ट, थ्रू टोनोप्लास्ट. देन इन प्लांट सेल इट ऑक्युपाय अबाउट 90% व्हॉल्यूम ऑफ सेल. असं हे इथं सेंटेन्स घ्या. इट ऑक्युपाय द 90% ऑफ व्हॉल्यूम ऑफ सेल. इन ॲनिमल सेल फ्यू इन नंबर अँड स्मॉलर इन साईज. आता जसं आपण म्हटलं की प्लांट सेलमध्ये तो लार्जर सेंट्रल असतो, पण ॲनिमल सेलमध्ये फ्यू इन नंबर अँड स्मॉलर इन साईज, म्हणजे कमी असणारच आहे नंबरमध्ये, प्लस साईजसुद्धा त्याची स्मॉल असेल. व्हॅक्युलर फ्लुइड दॅट इज सेल सॅप. इट इज हायपरटॉनिक दॅन सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझमपेक्षा तो हायपरटॉनिक असतो. म्हणजे का तर त्याच्यामध्ये जे काय आयन कॉन्सन्ट्रेशन आहे ते हायर असणार आहे. सो इट इज हायपरटॉनिक दॅन सायटोप्लाझम. इन अमिबा देअर आर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्स. In protists there are formation of food vacuoles. Then small vacuoles in seed store proteins. Small vacuole जे असतात ते प्रोटीन स्टोअर करण्याचं काम करतात. There are some attractive colors of petals due to storage of pigment in vacuoles. Vacuolesमध्ये काही पिगमेंट स्टोअर केले जातात, त्यामुळं पेटल्सना अट्रॅक्टिव्ह कलर येतो. इन पॅरामेशियम एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन बाय कॉन्ट्रॅक्टिल व्हॅक्यूल्स. पॅरामेशियममध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टिल व्हॅक्यूल्स फॉर्म होतात त्याच्यामुळे एक्सक्रीशन होतं प्लस ऑस्मोरेग्युलेशन टू मेंटेन द इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ऑफ बॉडी. तर हे कशामुळे होतं कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल्समुळे होतं. आणि व्हॅक्यूल मेंटेन द टर्जिडिटी ऑफ सेल. टर्जिडिटी मीन्स नॉन फ्लेक्झिबिलिटी. एक टफनेस देण्याचं काम कोण करतं व्हॅक्यूल्स. इट मेंटेन्स द टर्जिडिटी ऑफ सेल. ओके. तर जर तुम्हाला काही याबद्दल शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे आज आपण जे काही पॉईंट्स बघितले त्याच्याबद्दल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही या टॉपिकशी रिलेटेड काही क्युरीज असतील तर सांगा. ओके. थँक्यू.